नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद जाधव, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, शेती म्हटलं की प्रयोग आणि प्रयोग म्हटलं की एक नवीन दिशा। या दिशेमधूनच शेतकऱ्यांच्यासाठी एक नवी पहाट उगवते। होय, मी जे बोलतो आहे ते बांबू शेतीविषयी। बांबू हा कशासाठी लागत नाही, अगदी जन्मल्यापासून ते मरणाच्या तिरडीपर्यंत सुद्धा बांबू हा उपयोगी पडतो। आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्यासाठी एक नवी दिशा देणारं पीक कुठलं असेल तर ते म्हणजे बांबू। आजकाल तुम्ही बांबू हा खरं तर बांधावरती उगवतो, परंतु बांधावरचा बांबू चक्क शेतामध्ये घेणारे एक अभिनव प्रयोग करून दाखवणारे आज शेतकरी आपल्यामध्ये आहेत। शेतकरी आहेत अविनाश दोशी। मी उभा आहे त्या बांबूच्या शेतीमध्ये, नातेपुते या ठिकाणी ही शेती आहे। यांच्याकडून बांबू शेतीविषयी विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत। चला पाहूया बांबू शेतीचा त्यांचा हा अथक करणारा प्रवास। नमस्कार। नमस्ते। प्रथमतः तुमचा पूर्ण परिचय आम्हाला द्या। मी अविनाश दोशी, नातेपुते। मी असताना व्यावसायिक असून शेती हा माझा दुय्यम व्यवसाय आहे। माझा ऑटोमोबाईल हा व्यवसाय मुख्य आहे। मी शेतीकडे हे म्हणजे लक्ष दिलं जातं माझं। अच्छा, बर। मला सांगा, शेती आजकाल खूप खर्चिक झाली आहे, त्याचबरोबर पाण्याचं दुर्भिक्ष असेल, अनेक कारणं असतील, तर अशामधून तुम्हाला म्हणजे बाकीची शेती, तुम्ही जर दुय्यम व्यवसाय म्हटले, मग तुम्हाला बाकीचे खरं तर नगदी पिकं ऊस वगैरे होता, मग असं असताना तुम्ही बांबू शेतीच करावी असं तुम्हाला का वाटलं? बांबू शेती हे मुख्यतः ऊसा एवढंच उत्पन्न आपल्याला देते। असं आपल्याला वाटतं की हे बांधावचं पीक आहे किंवा कोरडवाहू पीक आहे, तसं नसून हे ऊसासारखं जर सांभाळलं तर ऊसा एवढंच आपल्याला उत्पन्न देते। म्हणून तुम्ही बांबू शेती करायचं ठरवलं। मला सांगा, बांबू शेती करताना तुम्ही या जमिनीची नेमकी कशी निवड केली? कारण जमीन तुमच्याकडे मला वाटतं 8-10 एकर क्षेत्र आहे। शक्यतो बांबूला मुरमाड जमीन लागते, काळी जमीन चालत नाही। मुरमाड जमिनीत चांगलं पीक येतं बांबूचं, फक्त पाणी भरपूर असलं पाहिजे। ऊसा एवढंच पाणी हे बांबूला लागतं। अच्छा अच्छा। याची लागवड करताना सुरुवातीला म्हणजे खरं तर सुरुवात एखादा नवीन प्रयोग करायचा झाला तर आपलं नुकसान होऊ नये म्हणून कमीत कमी क्षेत्रामध्ये केली जाते। सुरुवातीला मी 1.5 एकर क्षेत्रात देशी बांबूची लागवड केली। देशी केली होती, त्याला पाणी वगैरे कमी लागतं आणि पहिली 5 बाय 20 फुटावर मी लागवड केली होती। तर त्यातून मला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं, म्हणून मी बांबूचं क्षेत्र 1.5 एकरावरून 8 एकरापर्यंत नेलं। अरे वा, छान। आणि त्यानंतर मी हे जे आता जे बांबू दिसतो आहे, हा टुलडा जातीचा बांबू आहे। टुलडा याचे कांडे लांब पडते, याला फुटवा कमी असतो आणि हा टिश्यू कल्चर आहे म्हणजे, म्हणून ह्या जातीची निवड केली। आणि ह्याची लागवड मी ऊसामध्ये केली। ह्यात ऊसाचं पीक मी 2 वेळा घेतलं आणि त्यातच बांबू 15 बाय 15 फुटावर लावला। अच्छा, म्हणजे ऊस लहान असताना तुम्ही बांबूची लागवड केली? म्हणजे ऊसाबरोबरच लावलं। म्हणजे अगदी लोक खरं तर ऊसामध्ये आंतरपीक घेतात, तुम्ही ऊस हा आंतरपीक म्हणून बांबूच्या शेतीमध्ये घेतला। तर ऊसाचं मला चांगलं 70 टन एकरी उत्पन्न निघालं। 2 वर्ष ऊस ठेवून त्यानंतर 3ऱ्या वर्षी हा बांबू तोडायच्या मापाचा झाला। अरे वा, छान। म्हणजे आमचे पहिले 2 वर्ष वाया गेले नाहीत। म्हणजे थोडक्यात बांबू पहिली तोडणी होण्यासाठी 3-1 वर्षाचा कालावधी लागतो, म्हणून 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही आंतरपीक 2 वर्ष घेतलं। वा, खूप छान। मग बांबू शेतीचं उत्पादन चांगलं मिळतंय म्हणून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये याची लागवड केली? लागवड मोठ्या प्रमाणात 8 एकर माझं आता बांबूचं क्षेत्र आहे। आणि याला गिराईक जरी म्हणलं तरी सगळे लोकलचे जे भाजीपाल्यासाठी टोमॅटो, काकडी, ह्याला आधार देण्यासाठी डाळिंबीच्या बागेला, केळीच्या बागेला लोकलचंच गिराईक मिळतंय। अच्छा अच्छा। म्हणजे तुम्हाला खास करून बऱ्याच वेळेला शेतीमधून उत्पादन जे घेऊ त्याला विकण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, दर मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, पण तुम्हाला तशी फारशी मेहनत करावी लागली नाही? बाहेर असं शोधावं लागलं नाही मला। म्हणजे अगदी किरकोळ विक्रीमध्ये सुद्धा तुम्ही बांबू दिलेला आहे आणि किरकोळच एवढा 8 एकर असूनही मला पुरत नाही, म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा जास्त मागणी आहे इथं लोकलला। अच्छा अच्छा। पहा शेतकरी मित्रांनो, म्हणजे जर तुम्ही नवीन अभिनव असा प्रयोग करत गेलात तर बांबू शेतीमधून सुद्धा तुम्हाला खूप चांगलं उत्पादन अगदी कमीत कमी खर्चामध्ये निघू शकतो। मला एक सांगा,
बांबू शेतीची तुम्ही लागवड हे किती, मगाशी तर तुम्ही सांगितलं एक प्रयोग म्हणून तुम्ही पहिल्यांदा 1.5 एकर लावला बर. आणि त्यानंतर आता 8 एकर क्षेत्र झालेलं आहे माझं. मग तुम्हाला असं दुसरी लागवड करताना तुम्हाला या क्षेत्रामधून म्हणजे नेमकं अंतर किती ठेवावं, त्याची रचना कशी करावी याविषयी काय? याचं अंतर 15 बाय 15 फुटावर साधारण लावलंय आम्ही. बर, हा. एकराला 170 रोप लागलेत आपले. बर, 170 रोपामध्ये पूर्ण 1 एकर क्षेत्र होतं. झालं. हा. आणि पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं? पाण्याला आम्ही ह्याला ठिबक केलेलं आहे. जे बर. सुरुवातीला ऊसाला केलं होतं तेच ठिबक अजून बर. कंटिन्यू चालू आहे याला. अच्छा अच्छा, हां. बरं, सुरुवातीला लावल्यानंतर तुम्ही तर मगाशी सांगितलं 2-3 वर्षानंतर बांबू येतो, तर सुरुवातीला त्याचं लहान लहान बांबू असतानाच त्याचं संगोपन नेमकं तुम्ही कशा प्रकारे केलं? असं वेगळं ह्याला काय करावं लागत नाही. ऊसाबरोबर ह्याची व्यवस्थित वाढ बर. झाली. हा. साधारण ह्याला 5% मर राहते. बर. रोपं नंतर आम्ही सांधून घेतले. बर बर बर. मग दुसरं असं 5% मर होती म्हणतात तुम्ही. आंतरमशागतीमध्ये तुम्हाला काय करावं लागलं? कारण तणाचा वगैरे प्रादुर्भाव आंतरमशागती काय करावी लागेल? तणनाशक चालत नाही, त्यामुळे खुरपणी वगैरे करावं लागले. बर, म्हणजे ऊसाला जे तणनाशक आपण मारतो ते बांबूला चालत नाही. बर. त्यामुळे आम्हाला त्याचं खुरपण करावं लागलं. म्हणजे थोडक्यात 3 वर्षापर्यंत बांबू लहान आहे तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये तणनाशकांचं मात्र नियंत्रण तुम्हाला करावं लागेल. बरोबर. बर, म्हणजे जेणेकरून बांबूला त्याचं काही नुकसान होऊ नये म्हणून. बरं, सुरुवातीला म्हणजे पहिली तोडणी होईपर्यंत याचं कीड व्यवस्थापन, याला कुठलीही कीड नाही, कुठला रोग नाही. बर. त्यामुळे काही औषधाची कुठल्या गरज पडत नाही याला. म्हणजे एकंदरीत 3 वर्षापर्यंत याला बांबू शेतीला खर्च नेमका वेगळा असा खर्च काहीच नाही. म्हणजे जवळपास नाहीच आहे. युरिया मटेरियलचे थोडेफार किरकोळ डोस द्यावं लागतात. बरं, फक्त युरिया. हा, आणि ते पण ऊसाबरोबर त्याला 2 वर्ष ते मिळत गेले. बरं बरं, हा. म्हणजे ऊसाबरोबर जे काही तुम्ही खतं ऊसाला वापरणार त्याला होता तेच तुम्ही त्यांना वापरली. बरोबर. तर खत व्यवस्थापनाबरोबर आता पाणी व्यवस्थापन तर तुम्ही सांगितलंच. खत व्यवस्थापन हे सुरुवातीला जे ऊसाबरोबर केलं, त्याच्यानंतर पहिली तोडणी झाली तुमची, तर पहिल्या तोडणीनंतर साधारणपणे तुम्हाला एकरी किती ह्याच्यामधून उत्पादन मिळालं? पहिल्या वर्षी आम्हाला साधारण 40,000 रुपये एकरी उत्पन्न निघालं बांबूचं, म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाल्यावर. 3 वर्ष पूर्ण झालं. आणि आता दरवर्षी साधारण 70-1,000 पर्यंत उत्पन्न निघतंय याचं. अच्छा, म्हणजे दुसऱ्या तोडणीला पहिली तोडणी झाल्यानंतर दुसरी तोडणी होईपर्यंतचा कालावधी किती राहतो काय? 1 वर्षाचा. साधारण ह्या बांबूला ऑगस्ट महिन्यात फुटवे येतात आणि फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत तोडणी होते. अच्छा अच्छा, ऑगस्ट मध्ये नवीन कोंब निघतात. बर, हा. आणि फेब्रुवारी ते मे पर्यंत आपली तोडणी करता येऊ शकते. आणि पहिल्या तोडणीनंतरचं जे उत्पादन आहे ते किती तुमचं वाढलं साधारणपणे? परत नंतर 30,000 रुपये वाढलं साधारण, म्हणजे 30% 40% वाढ झाली. आता कंटिन्यू 60-70 हजार रुपयाचं दरवर्षी उत्पन्न निघतंय. आणि ह्या 60 म्हणजे पहिल्या तोडणीनंतर दुसऱ्या तोडणीपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला किती खर्च आला त्याच्यामध्ये? मेंटेनन्स काहीच नाही लागत, फक्त पाणी एवढंच लागतं पाणी. अच्छा. आणि जर आपण समजा रासायनिक खत म्हणलं तर युरियाचं एखादं पोतं 1 एकरी बास होतं. अगदी बरोबर. म्हणजे पहा कसं आहे, पहिली तोडणी झाल्यानंतर दुसऱ्या तोडणीपर्यंत प्रत्येक वेळेला आपल्याला ऊसामध्ये खरं तर खूप खतांचा मारा हा करावा लागतो, आंतरमशागत करावी लागते. परंतु पहिली तोडणी झाल्यानंतर याच्या आंतरमशागतीचा तुम्हाला खर्च होणार नाही. त्याचबरोबर खतांचा वगैरे सुद्धा विशेष असा काही खर्च होणार नाही. फक्त तुम्हाला मात्र भरपूर म्हणजे ऊसाला जेवढं पाणी आपण घालतो तेवढं पाणी तुम्हाला याच्यामध्ये वापरावं लागेल. म्हणजे एकंदरीतच ऊसापेक्षा किंवा ऊसा एवढं किमान उत्पादन देणारं हे बांबू पीक आहे असं म्हणायला हरकत नाही. बाकी मेंटेनन्स नाही आणि नंतर यात गवत वगैरे अजिबात उगवत नाही. त्यामुळे कुठलं खुरपणीचा कशाचा गरज पडत नाही याला. अच्छा अच्छा. मला एक सांगा, कुठलंही पीक घ्यायचं म्हटलं की त्याला बऱ्याच आव्हानांचा सामना हा करावा लागतो. विशेषतः नैसर्गिक आपत्ती एखादी म्हणजे जसं ऊन वादळ वगैरे झालं तर अशा याच्या सुरुवातीला तुम्ही या बांबू पिकाची कशी काळजी घ्या? बांबूला वाऱ्याचा किंवा उन्हाचा काही त्रास होत नाही.
फक्त पाणी कमी नाही पडलं पाहिजे, म्हणजे ते पण ह्या टिश्यू कल्चर टुलडा जातीला. जर देशी बांबू असेल तर त्याला पाणी थोडंफार कमी जास्त असलं तर चालतंय. अच्छा अच्छा. त्यामुळं असं नैसर्गिक कुठलं ह्याला प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे. अच्छा अच्छा. टुलडा जातीचा जे तुम्ही बांबू लावला, साधारणपणे एका रोपाचा किती रुपयाला एक रोपाचं साधारण 40 रुपयाला बसतं. 40 रुपये. म्हणजे साधारण एकरी 7-8 हजार रुपये खर्च येतो याला. सुरुवातीला एवढ्या 40 रुपये म्हणजे अगदी नगण्य आहे, पण तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठून घेतली होती ही रोप? ही रोप आम्ही राधानगरीहून आणली होती टिश्यू कल्चरची. बर. हा. याच्यामध्ये अजून काही सुधारित जाती आहेत वगैरे? एवढे त्याची माहिती नाही मला, पण आम्ही तर पहिल्यापासून हीच जात वापरतोय आणि याचा रिझल्ट चांगला मिळतोय. म्हणजे 8 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही जे क्षेत्र वाढवलं टुलडा जातीचाच वापरले, इतर जात वापरले नाही. आणि ह्याचं उत्पन्न खूप आहे, फुटव्याची संख्या जास्त आहे. बरं. नवीन जे शेतकरी आहेत जे पारंपरिक ऊस शेतीला किंवा इतर शेतीला फाटा देऊन अगदी हमखास पीक जे मिळवू इच्छितात, अशा नवीन शेतकऱ्यांना तुम्ही बांबू शेतीबद्दल काय सल्ला द्याल नेमका? बांबू शेती साधारण ज्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, याला वर्षभर कुठलाही मेंटेनन्स, पाणी देण्याशिवाय कुठलाही मेंटेनन्स नसतो. आणि आम्ही साधारण हे तोडणीचा वगैरे खर्च आम्हाला होत नाही. आम्ही शेतकऱ्यांना ज्यांना बांबू घेऊन जायचा आहे त्यांना 40 रुपयाला एक याप्रमाणे आम्ही बांबू विक्री करतो. तो त्यांनी तोडून त्यांनी निवडून घेऊन जायचा, अशी पद्धत आहे आमच्याकडे. अच्छा अच्छा. बरं. साधारणपणे एकरी निव्वळ खर्च सगळा वजा जातात. तुम्ही तर सांगितलं अगदी नगण्य खर्च होतो, पण तरी सुद्धा जो काही खर्च आहे तो खर्च वजा जाता साधारणपणे एकरी किती उत्पादन निघू शकतं? साधारण 70 ते 80 हजार रुपये एकरी उत्पन्न निघतं. त्यातलं 5 ते 10 हजार रुपये फक्त खर्च येतो, बाकी खर्च काय याला येत नाही. म्हणजे एकरी ज्यांच्याकडे मनुष्यबळ अजिबातच नाही किंवा जवळजवळ म्हणजे फार कमी आहे, अशा शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे जर वळालं तर तुम्हाला हमखास किमान ऊसा एवढं उत्पादन तर तुम्हाला नक्कीच याच्यामधून मिळू शकतं. मला एक सांगा, शासकीय योजनेमधून तुम्ही काय याचं अनुदान वगैरे घेतलेलं आहे किंवा असं काय अनुदान मिळतं का? मी ज्यावेळी ही लागवड केली त्यावेळेस मला याची काही कल्पना नव्हती, पण आता ऐकायला मिळतंय की याला अनुदान वगैरे आहे, पण आम्ही ते काही घेतलेलं नाही. तुम्ही अनुदान घेतलं नाही, परंतु सध्या योजना अशा उपलब्ध आहे. म्हणजे नवीन शेतकऱ्यांना त्या दृष्टीने चौकशी करून म्हणजे अनुदान घेऊ शकता. बरोबर. पहा शेतकरी बंधूंनो, खरं तर खूप जिद्दीने आणि कष्टाने यांनी अगदी नाविन्यपूर्ण प्रयोग करून यांनी ही बांबू शेती फुलवलेली आहे. म्हणजे बांबू सारखीच मजबूत या शेतकऱ्याची जिद्द आहे. जिद्द, मेहनत, चिकाटी या दृष्टीनं नवीन प्रयोग करून तुम्ही निश्चितच एक चांगलं उत्पादन या बांबू शेतीमधून मिळवू शकता. आजच्या या मुलाखतीमध्ये शेतकऱ्याचा अनुभव, तुम्हाला याविषयी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, लागवड किंवा त्याचं संपूर्ण एकंदरीत व्यवस्थापन याविषयीची माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन शेतकऱ्याच्या मुलाखतीमध्ये, ज्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी नवीन अभिनव प्रयोग केला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अधिकाधिक शेतकऱ्यांना याच्यामधून प्रोत्साहन मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. तसेच सबस्क्राईब करा आमच्या संचित टीव्ही न्यूज या यूट्यूब चॅनलला. खूप खूप धन्यवाद.